नमस्कार, मी तुषार निकम, उपाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी। इथे राजदेहऱ्याच्या जंगलामध्ये मी आहे। संपूर्ण जंगल परिसर आहे। जर तुम्ही पाहिलं तर एवढ्या जंगलामध्ये लिंबाची झाडं बघा। एक तर कॅमेरा दाखवा, सात तर एक बी नाही आहे, 7-8 लिंबाची झाडं आहेत। ही काही वन विभागाने लावलेली नाही, त्याचीच उगलेली आहेत। पण एवढ्या जंगलामध्ये किती झाडं पाहिजे होती। जर पूर्ण जंगल पाहिलं तर कुठेच झाडं दिसत नाहीत, काटेरी झाडं सगळे दिसत आहेत। एवढ्या हिरवळीच्या याच्यात उन्हाळ्यात तर इथे रखरखाट असतो। तर वन विभागाला लाज वाटली पाहिजे की एवढ्या ग्रँट तुम्हाला येतात। किती ग्रँट येतात लोकांना सांगा। लोकाभिमुख म्हणा, लोकाभिमुख बनण्याची तुमची पात्रता नाही, तयारी नाही, मानसिकता नाही, एकदम अरोगन्सी तुमच्यामध्ये आहे। तुम्ही लोकांमध्ये मिसळत नाहीत। एक जंगली प्राण्यासारखे तुम्ही सुद्धा त्याचे बाजूला बसलेले आहेत। तर लोकांना सांगा किती ग्रँट येते। आता इथे जर झाडच नाही तर प्राणी काय डोंबलाचे थांबतील का? इथे प्राणी गावात घुसून राहिलेत। हे सगळं श्रेय तुम्हाला आहे। तर तुम्ही 2 पावलं पुढे सरकलं पाहिजे आणि हे जंगल वाढवलं पाहिजे, तेव्हा प्राणी इथे थांबतील। आमचं मागणं एक आहे की तुम्ही पाणवठे किती बनवलेत, त्या पाणवठ्यांवर दररोज किती पाणी टाकतात। उन्हाळ्यामध्ये प्राण्यांना खायला नसतं। अक्षरशः जंगलामध्ये जेव्हा घाटावर वगैरे लोक जातात त्या माकडांना लोक केळी घेऊन जातात। तुमच्या विभागातून कोणीच दिसत नाही तिथे। खालचे जे लोक आहेत वन विभागातले सेवक वगैरे, ते बिचारे काम करत असतील, पण अधिकाऱ्यांना याची लाज वाटली पाहिजे। आणि तुमचंच ऑफिस सुद्धा रखरखीतच आहे। त्या ऑफिसमध्ये काहीच लावलेलं नाही। एक दिवशी तुमच्या ऑफिसचं बी आम्ही फेसबुक लाईव्ह करणार आहोत। तर तिथे तुमचे किती क्षेत्र तुमच्या ताब्यात आहे, किती कोणकोणत्या स्कीम तुम्ही राबवल्यात। आता हा बंधारा नक्की 25-30 वर्षापूर्वीचा असेल। एवढा तो खराब होऊन जावा का, वाहून जावा का? तुमच्या भिंती पडून जातात। आणि आज चक्क गळका झालेला आहे, तिथे गळतंय सगळं। आणि ही गळती काय होईल, एवढं सगळं पाणी घेऊन मरेल। इतकं जे पाणी आहे हे संपून जाईल। प्राण्यांना पाणी राहील का? तुमचे बंधारे गळतात। तुमचे पाणवठे किती ठिकाणावर आम्ही आज हे सगळं जंगल फिरून राहिलोय, कुठं पाणवठाच दिसला नाही काही ठिकाणी। कुठं पाणी पित असतील, मग ते प्राणी येणार नाहीत तर काय होईल गावामध्ये? तर गावात जेव्हा प्राणी येतात याला सर्वस्वी जबाबदार वन विभाग आहे। लोक तिथे बातम्या टाकतात, आपण जंगल संपवलं। आपण कोणी संपवलं? मी संपवलं? तुम्ही संपवलं का? वन विभागाने संपवलं। जे लोक झाडं तोडतात यांना सगळं माहीत राहतं। जसं पोलिसांकडे पण लिस्ट असतात चोर कोण कोण आहेत, तसं वन विभागात कोण कोण चोरी करू शकतं याची लिस्ट वन विभागाकडे असते। वन विभागाने जंगल वाचवलंच पाहिजे। जर वन विभाग जंगल वाचवत नसेल तर वन विभाग बंद तरी करून टाका। एवढा पगार म्हणून न दिले यांचे, निदान लोकांचा पैसा वाचेल तर। आणि जनजागृती जसं भाऊ बोलले, NGOज करून घेतील जनजागृती। NGOजने जनजागृती करायची, NGOजने लोकांना सांगायचं, आणि यांनी काय खायचं का नुसतं? तर या वन विभागाला या क्लिपच्या माध्यमातून आवाहन करतो, शुद्धीवर या। कारण एवढं मोठं जंगल आहे। या जंगलामधून उन्हाळ्यामध्ये 40 गावला थोडीशी सुद्धा जुळूक येत नाही थंडगार वाऱ्याची। इतकं रखरखाट तुम्ही करून टाकलेलं आहे। तर इथे हिरवगार जंगल कसं बनेल यावर काम करा। तुम्ही जर काम करायला तयार असाल तर आम्ही तुमच्या सोबत येऊ। आणि जर तुम्हाला आमची सोबत नाही नकोय म्हणजे काय, तुम्हाला खाऊन जायचं याचा अर्थ असा होतो। तुम्हाला लोक का चालत नाही, लोकांच्या याच्यात तुम्ही का जात नाही? लोक कार्यक्रमाला बोलवतात तिथे येत नाही, झाडं लावण्याच्या कार्यक्रमाला यांना बोलवतात तिथं सुद्धा हे जात नाही। म्हणजे शुद्धीवर आहेत का? कारण आजही राजदेहऱ्यामध्ये झाडं लावलेत, लोकांना आंब्याची झाडं दिलीत। आंब्याची झाडं वाटायला, अरे तुम्ही झाडं वाटा, लोकांनी दिलेले झाडं तुम्ही तर लावत नाही आहेत। म्हणजे यांना लोकांनी केलेले कामं आवडत नाहीत आणि हे सुद्धा करत नाहीत। लोकांपासून सुरक्षित अंतरावर दूर राहायचं आणि आपली काशी करत राहायचं, असा हा वन विभाग झालेला आहे। 40 गावच्या वन विभागावर दणदणीत आमचा आरोप आहे की त्यांनी लोकांमध्ये मिसळलं पाहिजे। मिसळत असतील, एक दिवशी त्यांनी आम्हाला हिशोब द्यावा सगळा, किती ग्रँट येतात, किती कुठे कुठे खर्च केले आहे, आम्हाला बघायचं आहे ते। तर लोकाभिमुख काम झालं पाहिजे असं आमचं आव्हान आहे। धन्यवाद, थँक्यू।